अब खबर है लातूर से। महाराष्ट्र के लातूर में पति पत्नी के जोड़े ने मिलकर पड़ोसी महिला शिक्षिका को घर के सामने पेशाब करने का आरोप लगाते हुए क्रिकेट बैट से पीटा। पुलिस ने किया मामला दर्ज। आरोपी अभी भी है फरार। संगीता राजकुमार भोसले, यह है पीड़ित महिला का नाम। महाराष्ट्र के लातूर में एक शिक्षिका को पड़ोस में ही रहने वाली पति पत्नी के जोड़े ने मिलकर क्रिकेट बैट से पीटने का मामला सामने आया है। आपको बता दें कि लातूर शहर के मंत्री नगर में रहने वाली संगीता राजकुमार भोसले उम्र 53 साल इस महिला शिक्षक को घर के पड़ोस में ही रहने वाले गोपाल भारतलाल दरक और उनकी पत्नी सपना गोपाल दरक इस जोड़े ने घर के सामने पेशाब करने का आरोप लगाते हुए क्रिकेट बैट से पीटा। इस घटना के बाद पीड़ित महिला की शिकायत शिवाजीनगर पुलिस ने इस मामले की जांच करते हुए मारपीट करने वाले पति पत्नी के जोड़े के खिलाफ धारा 324, धारा 323, 504, 506 के तहत शिवाजीनगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया, लेकिन अभी तक आरोपी फरार है। इसकी की गई मारपीट के बारे में बताते हुए पीड़ित शिक्षिका ने कहा कि 10 तारीख के दिन सुबह 6 बजने के करीब में मॉर्निंग वॉक के लिए दरक इनके घर के सामने से जा रही थी। उस वक्त गोपाल दरक और सपना दरक इस पति पत्नी के जोड़े ने मेरा रास्ता रोककर हमारे घर के सामने हमेशा ही पेशाब क्यों करती हो, ये बात कहते हुए मुझे क्रिकेट बैट से पीटना शुरू कर दिया। उस वक्त मैंने चिल्लाकर लोगों को बुलाया, लेकिन वहां पर आए लोगों ने सिर्फ देखने का काम किया, ना कि किसी ने मेरी मदद की। इस बात का फायदा उठाते हुए वो लोग मुझे लगभग आधे घंटे तक क्रिकेट बैट से मेरे हाथ और पैर पर पीटते रहे। कुछ समय बाद मेरा बेटा आकर मुझे वहां से अस्पताल में ले गया। इस मामले में पीड़ित शिक्षिका पर मारपीट करने वाले पति पत्नी ने लगाए हुए पेशाब करने का आरोप को लेकर बताते हुए पीड़ित महिला शिक्षिका ने कहा है कि एक पढ़ी लिखी औरत हूँ और खुद टीचर हूँ, मुझे भी शर्म है, मैं ऐसा कैसे करूंगी। साथ ही मेरा घर इनके घर से लगभग 100 मीटर के अंतर पर है, तो फिर मैं क्यों इनके घर के सामने पेशाब करने आऊंगी। मुझ पर इन्होंने झूठे आरोप लगाकर मारपीट की है, इसलिए इन पर सख्त कार्रवाई होने की मांग इस वक्त पीड़ित महिला शिक्षिका ने पुलिस से की है। सिटी इंडिया न्यूज के लिए प्रतिनिधि सिद्धेश्वर कुलकर्णी। संपर्क क्रमांक आणि नेमकं त्या दिवशी काय प्रकार झाला होता त्याच्यामुळे तुमच्या आईला मारा। माझं नाव आहे शुभम राजकुमार भोसले। माझी आई मागचे 30 वर्ष झालं शिक्षिकेची भूमिका बजावत आहे। ती महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवत आहे आणि ती काल सकाळी म्हणजे 10 तारखेला सकाळी वॉकिंगला जात असताना तिच्यावर 2 नवरा बायकोंनी मिळून बॅटने हल्ला केला आणि हा हल्ला करत असताना त्यांचं नाव आहे गोपाल भरतलाल दरक आणि सपना गोपाल दरक। तर या दोन्ही नवरा बायकोंनी मिळून माझ्या आईवर हमला केला आणि यामध्ये त्यांनी बॅटचा उपयोग केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की माझी आई रोज तिथे वॉशरूमसाठी बसते आणि तिथे घाण करते। तर या गोष्टी मी जेव्हा तिथे उपस्थित झालो, मी जेव्हा तिथे गेलो आणि हा प्रकार कंटिन्यू अर्धा तास घडला आणि या प्रकारानंतर जेव्हा मी तिथे गेलो आणि जेव्हा मी तिथे त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला सपना दरक यांच्या हातामध्ये मला जेव्हा बॅट दिसली आणि मी जेव्हा त्यांना जाब विचारायला गेलो, हे बॅट वापरण्याची तुम्हाला गरज काय, त्यावेळेला त्यांनी माझ्यावरही हल्ला केला, मलाही मारण्याचा प्रयत्न केला। मी त्यावेळेला हात चुकवला आणि त्याच वेळेला मी काही फोटोज पण क्लिक केल्या, त्या फोटोज माझ्याकडे आहेत। आणि गोपाल भरतलाल दरक यांनीही माझ्यावर हमला केला, मला शिवीगाळ केली आणि माझ्या आईबद्दल ती पागल आहे का, ती मूर्ख आहे का, तिला कळत नाही का, अशा भाषेचा उल्लेख केला, तिलाही शिवीगाळ करण्यात आली। आणि त्यावेळेला तिथे जवळजवळ 10 ते 15 लोक, ज्येष्ठ लोक, वरिष्ठ लोक उपस्थित होती। त्यांना मी सांगत होतो की माझी आई एक शिक्षिका आहे, माझी आई एक शिक्षिका आहे, हे सांगत असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर किंवा माझ्या आईवर थोडीही भावनिक एक बाजू न मांडता ते आमच्यावरच आरोप करत होते, आम्हालाच नावं ठेवत होते आणि आम्हालाच शिव्या देत होते। आणि हा सगळा प्रकार घडताना तिथे 15-20 लोक असूनही कोणीही ऍक्शन नाही घेतली। यानंतर त्यांनी गोपाल भरतलाल दरक यांनी त्यांचे साडू कोठारी यांना फोन केला आणि ते कोठारी आल्यानंतर पण त्यांनी पण मला भरपूर साऱ्या गोष्टी ऐकवल्या, बोलल्या आणि मला ते स्पष्ट भाषेत बोलून गेले की जा, तुला जर केस करायची असेल तर कर, शासनाला मी ओळखतो, शासन माझ्यासोबत आहे आणि तू माझं काहीही करू शकत नाही, या भाषेत ते मला बोलले। आणि यानंतर सुद्धा जर एका महिला शिक्षिकेला 30 वर्ष आपली सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर गव्हर्नमेंटसाठी जर ती लघुसंख्येला बसत असेल का, हा विचार आपण करायला पाहिजे। आणि
माझी ही पोलिसांना विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणी माझ्या आईला न्याय मिळवून द्यावा. अटक आणि गोपाल भरतलाल दरक आणि सपना भरतलाल दरक यांना अटक करावी. सपना गोपाल दरक यांना अटक करावी. सांगा नेमकं काय प्रकारचा विषय. हा सर, मी आज 25 वर्षापासून सांगा तुम्ही नेमकं काय करता, तुमचं नाव सांगा आणि काय नेमकं प्रकार. माझं नाव श्रीमती संगीता राजकुमार भोसले आहे. मी मंत्रीनगर येथे राहते. मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. मी 10 तारखेला मॉर्निंग वॉकला जात असताना, 5:45 मॉर्निंग वॉकला जात असताना दरक यांच्या घरापासून माझं घर 100 मीटरवर आहे आणि मी दरक, सपना दरक आणि गोपाल दरक हे या दोघांनी बॅटने माझ्या अंगावर अचानक आमच्या घरासमोर लघुशंक केला बसता म्हणून मारायला सुरुवात केली. आणि दरक यांनी माझे केस धरून मला खाली पाडलं आणि माझ्या अवघड ठिकाणी खूप मारलं. माझ्या मांडीवर, पिंडीवर मारलेलं आहे. माझ्या हातावर पण मारलं आणि माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे. त्यांनी मला खूप मारलं आणि शासनाने या दोघांना एक जास्तीत जास्त शिक्षा करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा. आणि मी सांगू शकत नाही की त्यांनी माझ्यासोबत खूप लज्जास्पद मला वागणूक दिलेली आहे. मला त्यामुळं खूप मानसिक त्रास झालेला आहे. तरी मला 5:45 पासून माझ्या मुलाला फोन करा म्हणून त्यांनी नाही केला आणि 5:45 पासून मला त्यांनी 6:30 पर्यंत मारत होते. मग त्या ठिकाणी मी खूप आरडाओरडा केला. त्या ठिकाणी बरेच लोक जमा झाले. एकानेही मला सोडवण्याचा, त्या लोकांना मारू नका असं म्हणण्याचा कोणी प्रयत्न केला नाही किंवा सोडवलं नाही. मी लघुशंका माझं 100 मीटरवर घर असताना मी लघुशंका त्यांच्या घरासमोर कसं करेल. आणि मी एक शिक्षिका आहे, त्याची मला जाणीव आहे. आणि त्यांनी माझ्यावर खोटा आरोप करून त्यांनी मला खूप मारलेलं आहे. तरी शासनाने, पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा ही माझी त्यांना विनंती आहे. मला दोघांनी बॅटनं मारलेलं आहे. दोघांनी बॅटनं मला मारून माझ्या मांडीला खूप दुखापत झालेली आहे. खूप लागलेलं आहे. मला चालता येत नाही आणि माझ्या हाताला पण मारून त्यांनी माझा हात फ्रॅक्चर केलेला आहे. मला मानसिक त्रास खूप होत असून त्यांना कडक कारवाई पोलिसांनी करावी अशी माझी त्यांना विनंती आहे.